नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲक्ट इन्व्हेस्ट चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण RSI हे इंडिकेटर पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. RSI म्हणजे काय, तर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. तर हा एक मोमेंटम इंडिकेटर आहे जो मार्केटची स्ट्रेंथ दाखवतो. हा इंडिकेटर आपल्याला मार्केट ओव्हरबॉट झालं आहे का ओव्हरसेल झालं आहे ते सांगतो. तर आधी आपण याला चार्टवरती कसं लावायचं ते पाहूया. तर इथे बघा, इथे चार्टवरती इंडिकेटर म्हणून आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि इथे RSI म्हणून टाईप करा आणि याच्यावरती क्लिक करा. ओके, तर इथे हा RSIचा चार्ट तुम्हाला दिसत असेल. आता याच्यावरती तुम्हाला जनरली 3 लेवल्स दिसत असतील. एक ही 50, दुसरीवरती 70 आणि खाली 30ची लेवल तुम्हाला दिसत असेल. आता या लेवल्स काय आहेत ते पाहूया. 50ची लेवल ही तुम्ही न्यूट्रल लेवल म्हणू शकता. जनरली 50च्या वरती RSI असेल तर बुलिश ट्रेंड समजला जातो आणि 50च्या खाली RSI असेल तर बेरिश ट्रेंड समजला जातो. त्यानंतर 70 आणि 30 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत. तर ज्यावेळी RSI 70च्या वरती जातो त्यावेळी जनरली प्राईस ओव्हरबॉट झालेले आहे, म्हणजे खूप जास्त बाईंग झालेले आहे असे समजले जाते. आणि ज्यावेळी RSI 30च्या खाली जातो त्यावेळी तिथे प्राईस ओव्हरसेल झालेले आहे, म्हणजे जास्त सेलिंग झालेले आहे असे समजलं जातं. तर हे झालं जनरल बुक नॉलेज. आता आपण याचा वापर करून ट्रेड कसा करायचा ते पाहणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या लेवल्स तुम्ही मॅन्युअली चेंजसुद्धा करू शकता. इथे सेटिंगवरती क्लिक करा, त्यानंतर स्टाईलवरती क्लिक करा. इथं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटच्या ठिकाणी तुम्ही 80-20सुद्धा वापरू शकता किंवा 60-40सुद्धा वापरू शकता, परंतु आपण इथे डिफॉल्ट व्हॅल्यूज वापरणार आहोत. ओके, तर ज्यावेळी RSI 70च्या वरती जातो आणि U-टर्न घेतो त्यावेळी तिथून तुम्ही प्राईस ॲक्शनचे कन्फर्मेशन घेऊन सेलिंगसाठी एंट्री करू शकता. लक्षात असू द्या, RSI 70ला गेला की लगेच तुम्हाला सेलिंगची एंट्री करायची नाही, कारण तो 70च्या वरतीसुद्धा जाऊ शकतो. तो 80ही जाऊ शकतो, 90ही जाऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळी तो 70च्या वरती जाऊन U-टर्न घेईल त्यानंतरच फक्त आपल्याला सेलिंगसाठी एंट्री करायची आहे. आता इथे बघा, इथे RSI 70च्या वरती जाऊन U-टर्न घेतलेला आहे आणि चार्टमध्ये पण बघा, इथे रेजिस्टन्सवरती बेरिश कॅन्डल बनलेली आहे. त्यामुळे इथे तुम्ही या कॅन्डलच्या खाली ट्रेड घेऊ शकता आणि कॅन्डल हायचा तुमचा स्टॉप लॉस राहील. आणि टार्गेट आपण आधी घेत होतो तसंच घेऊ शकता किंवा ज्यावेळी RSI 30ला जाईल तिथंपर्यंत सुद्धा तुम्ही टार्गेट घेऊ शकता. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता ज्यावेळी RSI 30च्या खाली जाईल आणि तो U-टर्न घेईल त्यानंतर प्राईस ॲक्शनचे कन्फर्मेशन घेऊन तुम्ही बाईंगसाठी एंट्री करू शकता. अगेन इथे सुद्धा तुम्हाला RSI 30च्या खाली गेला की लगेच बाईंगसाठी एंट्री करायची नाही. तर ज्यावेळी RSI 30च्या खाली जाऊन U-टर्न घेईल त्यानंतर तुम्हाला बाईंगची एंट्री करायची आहे. आता इथे बघा, RSIने 30च्या खाली जाऊन U-टर्न घेतलेला आहे आणि इथे चार्टमध्ये पण तुम्हाला बुलिश कन्फर्मेशन दिसतं आहे. त्यामुळे इथे तुम्ही या कॅन्डलच्या वरती बाईंगसाठी एंट्री करू शकता आणि कॅन्डल लोचा तुमचा स्टॉप लॉस राहील आणि टार्गेट नेहमीप्रमाणे सेम किंवा RSI 70ला जाईपर्यंतचे टार्गेट तुम्ही घेऊ शकता. इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता RSIमध्ये मित्रांनो अजून एक स्ट्रॅटजी आहे जिचं नाव आहे RSI डायव्हर्जन्स. याच्या मदतीने सुद्धा तुम्हाला खूप चांगले ट्रेड भेटू शकतात. तर बघा, मार्केटमध्ये जनरली RSI आणि प्राईस दोन्ही सोबतच चालतात, परंतु कधी-कधी काय होतं, प्राईस बोलते मी वर जाईन आणि RSI बोलते मी खाली जाईन, किंवा प्राईस बोलते मी खाली जाईन आणि RSI बोलतो मी वर जाईल. दोघे पण वेगळ्या दिशेला जातात. यालाच RSI डायव्हर्जन्स बोललं जातं. आता इथे तुम्ही म्हणाल, मग कोणाला फॉलो करायचं, प्राईसला की RSIला? तर मित्रांनो, आपल्याला RSIला फॉलो करायचं आहे. RSI काय इंडिकेट करतो त्या हिशोबाने आपल्याला प्राईस ॲक्शनच्या कन्फर्मेशनवरती ट्रेड घ्यायचा आहे. आता इथे बघा, प्राईसमधील हा टॉप बघा आणि RSIमधील हा टॉप बघा. इथे काय दिसतंय, प्राईस कुठून कुठे जाते, खालून वर जाते की वरून खाली जाते? तर प्राईस खालून वर जाते. आणि RSIमध्ये काय दिसतंय, तर RSI वरून खाली जाते, म्हणजे हा डायव्हर्जन झालं. मग ज्यावेळी आपल्याला इथे प्राईसमध्ये बेरिश सिग्नल दिसेल त्यावेळी आपल्याला तिथे सेलिंगसाठी एंट्री करायची आहे. समजलं? आपण अजून एक उदाहरण बघूया. आता इथे बघा, प्राईस इथून खाली जाते आणि RSI इथून वर जातोय, तर हा बुलिश डायव्हर्जन आहे. त्यामुळे इथे आपण बुलिश कॅन्डलच्या वरती बाईंगसाठी एंट्री करणार आहोत. ओके, तर इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता यामध्ये सुरुवातीला बिगिनर्स म्हणून डायव्हर्जन्स ओळखणं थोडं अवघड जातं, त्यामुळे मी तुम्हाला यामधीलच एक इंडिकेटर सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्हाला इझिली डायव्हर्जन्स पाहायला मिळेल. तर इथे इंडिकेटर्समध्ये RSI डायव्हर्जन्स असं टाईप करा. इथं तुम्हाला RSI डायव्हर्जन्स दिसत असेल, याच्यावरती क्लिक करा. आता इथे बघा, इथे तुम्हाला डायव्हर्जन्स आधीपासूनच मार्क केलेले पाहायला मिळतील. याच्या मदतीने तुम्ही इझिली ट्रेड करू शकता.
लक्षात असू द्या, हा डायव्हर्जन्स कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर प्लॉट होतो, त्यामुळे डायव्हर्जन्स नंतर बुलिश किंवा बेरिश कॅन्डलचे कन्फर्मेशन घेऊनच आपल्याला बाईंगचा किंवा सेलिंगचा ट्रेड घ्यायचा आहे. तर ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये एवढंच आहे. बाकीच्या इंडिकेटर्सप्रमाणे RSI सुद्धा मित्रांनो प्रत्येक वेळेस काम करत नाही. हा इंडिकेटर्स पण बऱ्याच वेळा फेल होतो, त्यामुळे आपल्याला RSI बरोबरच दुसऱ्या प्राइस ॲक्शन कॅन्डलस्टिकचे कन्फर्मेशन घेऊनच ट्रेड करायचं आहे. एवढं लक्षात असू द्या. अवघड वाटत असेल तर सोडून द्या. आपण अजूनही बऱ्याच स्ट्रॅटजीज शिकणार आहोत, त्यामुळे सर्व स्ट्रॅटजीज फॉलो करायला पाहिजेत असं नाही. तुम्हाला जी योग्य वाटत असेल ती स्ट्रॅटजीज तुम्ही वापरू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, सर्वांना समजलं असेल. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.